बालगंधर्व परिवार ट्रस्ट व पुणे महानगरपालिका आयोजित अल्विरा मोशन एंटरटेनमेंट प्रस्तुत बालगंधर्व रंगमंदिर 58वा वर्धापन दिन सोहळा 2026। माननीय श्री अशोक कुमार सराफ, संस्थापक मेलेडी मेकर्स, स्वरयात्री संगीत साधक मास्टर मेलेडी मेकर सन्माननीय अशोक कुमार जी। काही व्यक्ती आपल्या ध्येयासाठी आणि संस्थेसाठी इतक्या समर्पित होतात की त्यांचं अस्तित्वच त्या संस्थेशी एकरूप होतं। मेलेडी मेकर्स म्हणजे अशोक कुमार सराफ आणि अशोक कुमार सराफ म्हणजेच मेलेडी मेकर्स। हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे। हे एक विलक्षण अद्वैत असून ज्याची आस कलाकाराला कलेसाठी आणि साधकाला ईश्वरासाठी असते। आज आपल्या रूपानं या मंचावर मेलेडी मेकर्स या मंचीय संगीताच्या गौरवशाली परंपरेचे प्रतिनिधित्व उभे आहे। 6-6.5 दशकानंतरही त्यांचे स्वर या रंगमंचावर घुमत आहेत। बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटनाची रात्र मेलेडी मेकर्सच्या संगीत वृंदानं अविस्मरणीय केली होती। त्यामुळे या रंगमंचाशी आपलं नातं अगदी जन्मापासूनचं आहे। 1962 साली पानशेत महापूरग्रस्तांच्या मदतीसाठी काही तरुण कलाकारांनी सादर केलेल्या सिने संगीत मैफिलीतून मेलेडी मेकर्सचा जन्म झाला। हिंदी सिने संगीताच्या सुवर्ण काळातील अवीट माधुर्याचं हे सोनं मेलेडी मेकर्सनं 6.5 दशकांहून जास्त काळ जतन करत आजच्या पिढीपर्यंत पोहोचवलं आहे। मेलेडी मेकर्सनं सिने संगीत वृद्धांच्या क्षेत्रात एक नवं पर्व निर्माण केलं आहे आणि ऑर्केस्ट्रा या संकल्पनेला खरा अर्थ आणि रूप दिलं। याचं श्रेय आपण तसंच सुहासचंद्र कुलकर्णी, सुरेंद्र अकोलकर आणि प्रमोद कुमार सराफ यांच्यासारख्या सहकाऱ्यांना जातं। उत्कृष्ट गायक वादक, दर्जेदार वाद्यमेळ, आधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक सादरीकरण यांच्या बळावर मेलेडी मेकर्सनं मराठी रसिकांना मंत्रमुग्ध केलं आणि ऑर्केस्ट्राला नवं स्थान प्राप्त करून दिलं। 60च्या दशकात सुरू झालेला हा संगीत प्रवास महाराष्ट्राच्या सीमा ओलांडत गुजरात, मध्य प्रदेश, दक्षिण भारत ते आसाम पर्यंत देशभर दुमदुमला। फिजीच्या दौऱ्यानंतर मेलेडी मेकर्सनं केवळ आंतरराष्ट्रीय स्वरूपच नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाही प्राप्त केला। 50 वर्षात 40हून अधिक परदेश दौरे गाजवत मेलेडी मेकर्सनं भारतीय सिने संगीताचा झेंडा जगभर फडकवला। अमेरिका, कॅनडा, इंग्लंडसह अनेक देशात आपल्या कलेचा ठसा उमटवला। युनिसेफ आयोजित किशोर कुमारांसोबतचा कार्यक्रम जगभर थेट प्रसारित झाला आणि मेलेडी मेकर्स तसेच आपण खऱ्या अर्थानं जागतिक स्तरावर पोहोचलात। विश्वभर संचार करत असतानाच भारतीय चित्रपट संगीत विश्वातही मेलेडी मेकर्सनं प्रतिष्ठेची मोहर उमटवली। 1982 साली झालेल्या ऐतिहासिक मॉर्टल मेन इमॉर्टल मेलोडीज संगीत सोहळ्याला संगीत साथ करण्याचा मान मेलेडी मेकर्सला मिळाला। नूरजहां, लता मंगेशकर, उमादेवी, तलत मेहमूद, हेमंत कुमार, महेंद्र कपूर, कविता कृष्णमूर्ती, नितीन मुकेश, हरिहरन यांच्यासारख्या स्वररत्नांच्या सहाय्यानं, सहभागानं आणि अनिल विश्वास, नौशाद, जयदेव, खय्याम यांच्यासारख्या दिग्गजांच्या स्वर संचालनानं हा सोहळा अविस्मरणीय ठरला। फिल्मफेअर सारख्या प्रतिष्ठित मंचावरही अनेकदा सादरीकरण करत मेलेडी मेकर्सने दिलीप कुमार, राज कपूर, शम्मी कपूर, सुनील दत्त, धर्मेंद्र, जितेंद्र, अमिताभ बच्चन
अनिल कपूर, गोविंदा, आमिर खान, राजेश खन्ना, ऋषी कपूर, मिथुन चक्रवर्ती तसेच हेमा मालिनी, हेलन, डिम्पल, जयाप्रदा, श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित यांच्यासारख्या असंख्य दिग्गज कलाकारांना आपल्या संगीताची साथ दिली. अशोक कुमारजी, या स्वप्नाचे शिल्पकार आपण आहात. आपण स्वतः एका सधन संपन्न सराफ परिवाराचे, पण घरच्या श्रीमंत सराफी पेढीहूनही अधिक मोह आपल्याला पडला तो स्वर आणि संगीताच्या श्रीमंतीचा. कुटुंबातील विरोध पत्करूनही आपण संगीताची साधना सुरूच ठेवली. आपल्यासारखे सुरांचे काही कलंदर साधक आपल्याला भेटले आणि त्यातून मेलेडी मेकर्सची मुहूर्तमेढ रोवली गेली. सुशिक्षित युवकांचा दर्जेदार संगीत कार्यक्रम अशी साधी ओळख निर्माण झाली. पण पुढे जे आपल्या सगळ्यांच्या हातून घडलं ते अलौकिकच. रेस्ट इज हिस्ट्री. अदाकारी, व्यापारी, संस्कारी आणि सगळ्यात महत्वाचं व्हिजनरी या गुणांच्या चतुसूत्रीतून मेलेडी मेकर्स घडत गेले. संगीताची जाण, उत्तमाचा अभ्यास आणि उत्कटतेचा ध्यास यातून आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी एक बिनतोड दर्जा निर्माण केला. कार्यक्रमाच्या गुणवत्तेचं मूल्य वाढवण्यासाठी दिमागदार स्टेज, स्वतःची साऊंड सिस्टीम, स्वतःची बस आणि मुंबईत कार्यालय सुरू करणे यांसारखे दूरदृष्टीचे निर्णयही घेतले. तसेच टीमला व्यसनांपासून दूर ठेवणं, सगळ्यांना समान वागणूक देणं आणि शिस्त जपणं या आपल्या संस्कारी नेतृत्वामुळं मेलेडी मेकरची वाटचाल अधिक भक्कम होत गेली. दूरदृष्टी हा आपल्या व्यक्तिमत्वातील सर्वात महत्वाचा गुण आणि मेलेडी मेकरच्या यशाचं खरं गमक तेच आहे. काळाशी सुसंगत राहून आपण बदलत्या प्रवाहांचा आणि आव्हानांचा स्वीकार केलात. उगवत्या प्रतिभांना वेगळीच ओळखून त्यांना संधी दिली. त्यामुळे 50 वर्षांहून अधिक काळाचा हा यशस्वी प्रवास घडू शकला, जो खऱ्या अर्थानं असामान्य आहे. आपल्या या असामान्य कामगिरीला आमचा सलाम. सॅल्यूट टू अ ट्रू शोमन. हे सन्मानपत्र म्हणजे अवघ्या मराठी कलावंतांचा आपल्याला मानाचा मुजराच आहे. मेघराज राजे भोसले, अध्यक्ष व संयोजन समिती, बालगंधर्व महोत्सव 2026 आणि समस्त बालगंधर्व परिवार ट्रस्ट, महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद आशुतोषजी. नाट्य परिषदेचे संचालक आशुतोषजी निर्लेकर यांनी छान असं या मानपत्राचं वाचन केलं आणि आता तो क्षण आलाय जीवनगौरव प्रदान करण्याचा. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की ज्यांच्या नावामध्येच शो आहे, कारण आम्ही कलाकार शो म्हणजे कार्यक्रम या नावाने वापरतो. म्हणजे आत्मिक अत्यधिक अनुभवाची प्रचिती देणारे शो करतात ते. म्हणजे शो करते असे माननीय अशोक कुमार सराफ यांना या वर्षीचा बालगंधर्व परिवाराचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अत्यधिक आनंद आणि अभिमान वाटतो. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते अद्वितीय असा हा सोहळा, यामध्ये या वर्षीचा संगीत क्षेत्रातील मानबिंदू असणारे, पुण्यनगरीचं भूषण, आंतरराष्ट्रीय ख्यातीमध्ये नावलौकिक प्राप्त करणारे, मेलेडी मेकर्स बँडला ब्रँड करणारे माननीय अशोक कुमारजी सराफ. पुन्हा एकदा म्हणेन, सराफ असताना सुद्धा शो मध्ये कलाकारांचं जीवन छान पद्धतीने स्थिर करणारे, मेलेडी गोडरित्या तयार करणारे आणि फक्त मेलेडी मेकर्स काय असतं याचा ब्रँड आणि दर्जा सिद्ध करणारे माननीय अशोक कुमारजी सराफ यांना या वर्षीचा बालगंधर्व परिवाराचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान होतो आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते. आम्हा कलाकारांना जाचा गर्व, वंदितोच्या रंगमंचाला सर्व, असे आमचे रंगमंदिर गंधर्व.
दिशेला. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. असे आमचे रंगमंदिर गंधर्व. जीवन गौरव या वर्षीचा मेलडी मेकर्सचे सर्वा मेलडी मेकर्सला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करून देणारे माननीय अशोक कुमारजी सराफ. जोरदार टाळ्यांचा कडकडाट. धन्यवाद. मी मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करेन. यानंतर जीवन गौरव प्रदान होतो तेव्हा खरं तर आपल्या आयुष्याचं कृतार्थ झाल्याचं मत असतं. आणि आज बालगंधर्व परिवाराचे आम्ही सर्व परिवार सदस्य आमच्या अध्यक्षांच्या वतीने माननीय अशोक अंकल यांना म्हणतो की आम्ही सुद्धा कृतार्थ झालोय तुम्हाला पुरस्कार प्रदान करताना. आणि म्हणूनच त्याच भावना ऐकूयात माननीय अशोक अंकल यांच्या शब्दामध्ये. कॉर्डलेस माईक प्लीज. जीवन गौरव मिळाल्यानंतरच्या भावना. आनंदी सोहळा. नमस्कार. आज आता मला हा सत्कार बालगंधर्व रंगमंदिर परिवारातर्फे देण्यात आला आहे. तो माझा एकट्याचा नाही आहे. त्याच्यामध्ये माझे सर्व सहकारी आणि माझ्याबरोबर ज्यांनी सुरुवात केली असे माझे खास पहिल्यापासून शाळेपासून कॉलेजपासूनचे मित्र सुभाषचंद्र कुलकर्णी, सुरेन अकोलकर आणि माझा बंधू प्रमोद कुमार हे सगळे आहेत.